आजच्या या सभासद नोंदणी मोहीम शुभारंभ व युवक कार्यकर्ते संवाद मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचेच नेते आणि आपल्या जिल्ह्याचे भावी पालकमंत्री आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे साहेब, जे आत्ताच आपलं भाषण करून त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जावं लागलं, ते आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संदीपजी वरपे साहेब, मंचावर उपस्थित सुनीताताई भांगरे, त्याचबरोबर आपल्या पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गडाख साहेब, विजय देशमुख साहेब, त्याचबरोबर राजूजी कुमकर, संपतदादा नायकवाडी सर, मंचावर उपस्थित सुरेशजी खांडगे साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर। खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो नायकवाडी सरांची, खांडगे सरांची, जे मान्यवर त्यांना बोलायला वेळ मिळाला नाही, परंतु आज एक आनंदाची बातमी देखील मी या तालुक्यातील लोकांना सांगू इच्छितो। येत्या गुरुवारी कोतुळ या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा आपल्या पक्षाची येणार आहे आणि त्या यात्रेला आदरणीय जयंतजी पाटील साहेब आणि अमोलजी कोल्हे साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते येणार आहेत। त्यावेळेस नक्कीच नायकवाडी सर असतील, खांडगे सर असतील आणि जे कोणी मान्यवर या ठिकाणी बोलायला इच्छुक होते परंतु बोलायला संधी मिळाली नाही, आपण त्यावेळेस त्यांना संधी देऊ। आज आपल्या पक्षाच्या आढावा बैठकीसाठी प्राजक्त दादा आलेले आहेत। दादांना मी एकच शब्द देऊ इच्छितो, दादा पक्षाचा आढावा असा आहे का लोक उत्स्फूर्त आहेत आणि लोकांना या येणाऱ्या काळामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा माणूस या अकोला तालुक्यामध्ये निवडून द्यायचा आहे आणि या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवायचंय। आज दादा तुम्हाला सांगू इच्छितो, मागच्या जुलै महिन्यामध्ये 2024ला जुलै महिन्यामध्ये पवार साहेब या अकोल्याच्या भेटीसाठी आले होते। ना भूतो ना भविष्यती अशी सभा या अकोला तालुक्याने बघितली। उत्स्फूर्त प्रतिसाद या अकोला तालुक्यातून आदरणीय पवार साहेबांच्या सभेला मिळाला, परंतु मित्रांनो पवार साहेबांना सभा झाल्यानंतर साहेबांनी एक खंत मला व्यक्त केली। कामित म्हणे या अकोला तालुक्याला मी 40 वर्ष झाले काहीच कमी केलं नाही, 40 वर्ष झाले या तालुक्यातील जनता माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहतीये। मी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभं राहून त्यांना विधान भवनामध्ये पाठवायचं काम मी जनता करतीये। मी पण या तालुक्यासाठी काही कमी केलं नाही। 12 ते 15 वर्ष या तालुक्याला मंत्रिपद दिलं। आज जर बारकाईने आपण विचार केला तर आपल्या अकोला तालुक्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं, मग दादा संगमनेर तालुक्याला मंत्रिपद मिळालं। अशी परिस्थिती असूनही देखील अकोला तालुका पुढे गेला नाही। दादा दुसरी गोष्ट साहेबांनी सांगितली का अमित मी आदिवासींसाठी बजेटमध्ये 9% आरक्षण दिलं, तरी देखील आदिवासी समाज हा जसाच्या तसाच आहे। तू माझ्या बारामतीमध्ये शिक्षण घेतलंय, तू परदेशामध्ये बाहेर शिकायला गेला होता, येणाऱ्या काळामध्ये तुला या तालुक्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल आणि जी काही मदत तुला लागेल ती मदत मी करणार आहे, असा शब्द देखील साहेबांनी मला दिला दादा। आणि त्याच्यानंतर मला साहेबांनी सांगितलं का मी तू आता गावोगावी जा, लोकांची चर्चा कर, लोकांचे प्रश्न समजून घे। त्यामुळे मध्यंतरी आम्ही गावभेटी दौरा केला दादा, प्रत्येक गावात गेलो, वाडी वस्तीवर गेलो, तिथले प्रश्न समजून घेतले आणि आम्हाला एकच गोष्ट दिसली दादा का विकास हा कोणाचा झालाय, जे फक्त वरतून निधी आणायचा त्यांचाच विकास झालाय। रस्ते सभा मंडप सोडलं तर दादा दुसरे हेडच्या खाली पैसे आले नाही। महाविकास आघाडीच्या काळामध्ये मग तुमच्या काळामध्ये देखील दादांनी आपल्याला खिरविरासारखी सबस्टेशन दादांनी त्यांच्या काळात मंजुरी मिळाली। निळवंड्याचं जे काही काम रखडलेलं होतं ते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी निधी टाकला, मग तिथं मिळालं। पिंपरकण्याचा पूल हा कोणाच्या निधीतनं आला, आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या पुलासाठी निधी टाकला। परंतु दादा आमच्या इथले आमदार सगळा विकास मीच केला असं सांगतात। हा जो कोल्हारखोटी रोड दादा तुम्ही आले तो कैलासवासी अशोकरावजी भांगरे साहेबांनी दिल्लीवरनं केंद्रातनं मंजूर करून आणला। जिल्हा परिषद सदस्य इथं रमेश काका देशमुख बसलेत, आमच्या आई जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांच्या कार्यकाळात 100 कोटी रुपये आले, तेही स्वतःच्या नावाने बोर्ड लावायचे आणि सगळा विकास मीच केला हे असं बिंबवलं जातंय। राजेंद्र कुमकर साहेबांनी सांगितलं नगरपंचायत नंतर काय परिस्थिती झाली होती। या राज्याचे आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री निधी द्यायला तयार नव्हते। आदरणीय पवार साहेब असतील आणि सुप्रियाताई असतील
त्यांनी त्यांना सांगितलं का अकोला तालुका हा आपला तालुका आहे, हा बालेकिल्ला आहे, त्या तालुक्याला निधी थांबला नाही पाहिजे म्हणून पवार साहेबांच्या सांगण्यावरनं या तालुक्यात निधी आला। आज इथं उपस्थित दादा सगळ्यांसमोर मी सांगू इच्छितो, एक ग्वाही देतो, बारामती हा पवार साहेबांचा बालेकिल्ला आहे, परंतु दुसरा जर कोणता तालुका जर असेल जो बालेकिल्ला आहे तो हा आमचा अकोले तालुका आहे। हा अकोले तालुका पुरोगामी विचाराचा तालुका आहे। या अकोले तालुक्यामध्ये कधी गद्दारी सहन झाली नाही, हा क्रांतिकारकांचा तालुका आहे। आज ज्या वेळेस मी ज्येष्ठांची भेट घेतो दादा, मला ज्येष्ठ लोक सांगतात का आम्ही तुझं वय 28 आहे, कुटुंबाची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती, परंतु तुझी पाटी कोरी आहे, तू त्या पाटीवर काय लिहिणार आहे? मी त्यांना सांगतो जो हा आपल्या पुरोगामी अकोला तालुक्याचा जो विचार आहे, जे क्रांतिकारक आहे, ज्यांनी या तालुक्यासाठी बलिदान दिलंय, ज्यांनी मोठं प्रचंड असं त्याग केलंय, त्यांचे विचार त्यांचा आदर्श घेऊन मी हा अकोला तालुका घडू पाहतोय। मला या तालुक्यासाठी काय करायचंय दादा, तुम्हाला मी सांगितलं का या तालुक्यामधील जर मला रोजगाराचा प्रश्न मिटवायचा असेल तर माझ्या डोळ्यापुढे एकच उत्तर येतं, या अकोला तालुक्याला पर्यटन तालुका जाहीर करायचं। आज इथं आपल्या मंचावर आपल्या जिल्ह्याचे भावी पालकमंत्री बसलेत मित्रांनो, आणि मी दादांना साकडा घालतो का दादा येणाऱ्या काळामध्ये ह्या अकोला तालुक्याला आपल्याला पर्यटन तालुका जाहीर करावा लागेल, तरच आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल। आज ब्रिटिशांनी त्यावेळेस सांगितलेलं का हा अकोला तालुका मिनी स्वित्झर्लंड आहे, त्यावेळेस गॅजेट मध्ये मिनी स्वित्झर्लंड म्हणून उल्लेख केला होता। आज दादा तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा अमेरिकेमध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आलेत। आज दादा पर्यटन इतकं मोठं क्षेत्र आहे, ते जर इथं मोठ्या प्रमाणात वाढलं तर रोजगाराचे प्रश्न मिटतील। कळसुबाई सारखं महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर आहे, हरिश्चंद्रगडाला आमच्या रोपवे होऊ शकतो, भंडारदरा बॅकवॉटरला आपण तिथं डेव्हलपमेंट करू शकतो। त्यामुळे दादा येणाऱ्या काळात तुमचं लक्ष आमच्यावर राहू द्या। आज दादा तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, पवार साहेबांनी दुष्काळी बारामतीला 12 महिने शेती चालू केली मित्रांनो, परंतु या अकोला तालुक्यामध्ये मी फिरत असताना लोकांनी एकच गोष्ट व्यक्त केली, ती म्हणजे पाण्याचा प्रश्न। लोक म्हणतात आम्हाला काहीच नको, आमच्या शेतीला पाणी द्या। इतका भरमसाठ पाऊस आपल्या तालुक्यात पडतो, परंतु आपल्याला शेतीला पाणी राहत नाही। त्यामुळे दादा येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करायला लागेल, आमच्या तालुक्यासाठी संघर्ष हा नवीन नाहीये, जो संघर्ष करावा लागेल तो आम्ही करू। परंतु येणाऱ्या काळामध्ये माझं स्वप्न आहे का या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये 12 महिने शेती झाली पाहिजे। दुसऱ्या बाजूने आपण बघतो महिलांच्या बाबतीमध्ये मागच्या 10-20 वर्षामध्ये एकही धोरण घेतलं नाही। आज महायुती सरकार काय गाजरं दाखवतात आपल्याला, महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली, हरकत नाही, ती आपलीच योजना आहे, आपलेच पैसे ती घेतली पाहिजे। परंतु दादा दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं का ज्या पवार साहेबांनी आदिवासींसाठी 9% बजेटमध्ये आरक्षण दिलं, त्या आदिवासी समाजाचे पैसे जर तुम्ही दुसऱ्या योजनेला जर वापरणार असतील तर हा अमित भांगरे तुम्हाला सांगतो, हा आदिवासी समाज शांत बसणार नाही। लोकसभेमध्ये गडचिरोलीपासून दादा जुन्नर तालुक्यापर्यंत संपूर्ण आदिवासी समाज एकवटला, महायुती सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं, आणि या महाराष्ट्रामध्ये 31 जागा महाविकास आघाडीला आपण दिलेल्या आहेत मित्रांनो। येणाऱ्या काळामध्ये देखील दादा तीच परिस्थिती राहणार आहे। आज आपण बघतो पेसा कायदा, दादा पेसा कायदा लागू झालाय, परंतु तो अंमलात आणला नाही। साधारणपणे 12,500 जागा रिक्त आहे शासकीय पद। आमचे पोरं नाशिक या ठिकाणी 1 महिनाहून अधिक आंदोलन केलं, सरकारने फक्त आश्वासन दिलं। मध्यंतरी काही लोक गेलेले, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला का 15 सप्टेंबर पर्यंत आपण ती भरती करून घेऊ, परंतु अद्यापही केली नाही। आणि 15 सप्टेंबरला आमच्या आदिवासी लोकांना काय पाहायला मिळालं, त्यांनी एक समिती स्थापन केली आहे मित्रांनो। ती समिती अशी आहे का धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण द्यायचं। आज 75 वर्ष उलटून गेलेत, आमचे जे बजेटचे पैसे आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी दिले होते ते तुम्ही आमच्या समाजावर वापरत नाही, ते दुसऱ्या हेडला वापरता, आमच्या समाजाची प्रगती झाली नाही, आणि आता तुम्हाला आमच्या समाजाच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण करायचंय। माझा विरोध इथं धनगरांना आरक्षण देण्यासाठी नाहीये, त्यांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या, त्यांना बजेटमध्ये जितकं लागेल तितके टक्के तुम्ही आरक्षित पैसे ठेवा, परंतु आमच्या आदिवासींवर अन्याय करू नका दादा। येणाऱ्या काळात हाही मुद्दा आपल्याला मांडावा लागेल। लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना दादा, गमतीने मी एका महिलेला विचारलं, ताई म्हटलं काय परिणाम झालाय लाडकी बहीण योजनेचा? ती महिला म्हटली का अमित भाऊ, माझा नवरा कधी कधी सगळे पैसे पगाराचे माझ्या हातात देतो, तरी मी माझ्या नवऱ्याचं ऐकत नाही,
मग हे युती सरकार असं बुलबुलया गाजरं देतं हे का आम्हाला कळत नाही का? महिलांची भावना दादा देखील तशीच आहे. लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने अशीच योजना जाहीर केली होती, निवडणूक झाली देवराम दादा आणि ती योजना तिथं बंद केली आहे. आपल्याला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सक्षम महिला पाहिजेत. माझी आई दादा महिलांचे शिबिरं घेती. आम्हाला इथं या अकोला तालुक्यामध्ये क्लस्टर बनवायचे, केंद्रातनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून आमच्या महिलांना 1,500 महिलांना महिन्याला नाही द्यायचे, 15,000 रुपये कमवायची ताकद आमच्या महिलांमध्ये. येणाऱ्या काळात ते काम आपल्याला उभं करायचंय. आज आपण बघतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. आज दुर्दैव आहे दादा, आमच्या एखाद्या तालुक्याचा आमदार तो पालक असतो त्या तालुक्याचा, परंतु आमच्या तालुक्यात 2019ला आम्ही परिवर्तन केलं, पण विद्यमान आमदार कशावरच बोलत नाही, फक्त ढोंग करतात. आज मला दादा तुम्ही सांगा, त्यांच्याच पक्षाने त्यांच्याच महायुतीने धनगरांना शब्द दिला आदिवासींमध्ये आरक्षण द्यायला, मग इथल्या आमदारांनी निषेध करण्यापेक्षा राजीनामे फेकले पाहिजे, ही भावना आदिवासी समाजाची आहे. परंतु हे आमदार एक पोस्ट टाकता आणि अजितदादांना पत्र देऊन जाता. आमच्या आदिवासी समाजाने ठरवलेलं आहे या महायुती सरकारला हद्दपार करायचं. दादा भारतीय जनता पार्टी ही आदिवासीच्या विचाराची नाही हे आम्हाला कळालेलं आहे. मणिपूरचं प्रकरण असू द्या, गडचिरोली मधला असू द्या, कायम आदिवासी समाजाला डिवचायचं आणि त्यांचे अधिकार कसे काढून घ्यायचे हा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि माझा शब्द पुन्हा तुम्ही लिहून घ्या, अदानी अंबानीचे लोक आपल्या या अकोला तालुक्यामध्ये फिरतय. ह्या अदानी अंबानीला आपल्या अकोला तालुक्यातील जंगल जमिनीवर त्यांना कब्जा करायचा आहे. त्यांना माहिती का इथं पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. त्यामुळे दादा आम्हाला प्रचंड मोठी भीती या अदानी अंबानीची लागली आहे. आणि दादांना एवढंच सांगतो का हा पुरोगामी अकोला तालुका यांच्या बुलबुलायाला आता येणाऱ्या काळामध्ये फसला जाणार नाही. क्रांती 100% होणार आहे. दादा तुम्ही ऊर्जा मंत्री होते, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या संकल्पनेतनं इथं असे काही प्रकल्प आपल्याला आणायला लागतील. सोलारवर पंप असू द्या, दादांनी त्यांच्या काळामध्ये अनेक कामं चांगले आपल्या तालुक्यासाठी दिलेत. मग डीपीच्या माध्यमातून असू द्या, जिथं ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढला तिथं दादांनी प्रचंड चांगलं असं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात दादा तुमची साथ किमान आमच्यावर राहू द्या, नाही तर आमचा तालुका आता कोणी पालक राहिलं नाही, कोणी वाली आमच्या तालुक्याला राहिलं नाही. जयंत पाटील साहेबांनी मी सांगितलं निळवंड्याला निधी टाकला, निळवंड्याचं काम चालू केलं. पालकमंत्री विद्यमान पालकमंत्री पाणी घेऊन जातात दादा, आम्हाला विचारत नाही, आमच्या शेतकऱ्यांना विचारत नाही. कॅनल मधून गळती होती, पाणी तुंबलंय आमच्या घरांमध्ये, वावरामध्ये. मागचे 4 पिकं आमचे खराब झाले. आम्हाला फक्त आश्वासनं मिळत आहे का तुम्हाला आम्ही भरपाई देऊ, परंतु अद्यापही दादा मिळाली नाही. आणि आमचे लोकही आता आंदोलन करून करून वैतागून गेलेत दादा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो काही नुकसान भरपाई झाली दादा याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. आज मित्रांनो थोडासा वेळ झाला, जास्त काही बोलता येणार नाही, परंतु एकच गोष्ट लक्षात घ्या, या महाराष्ट्राला आपल्याला वाचवायचंय. हा अकोला तालुका आपण गर्वाने सांगतो, छाती ठोकून सांगतो का पुरोगामी तालुका आहे. आणि या अकोला तालुक्यामध्ये जी काही गोष्ट घडती ती राज्यापर्यंत पोहोचती. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशी काय क्रांती करायची आहे का ह्या महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार उलटून लावायचंय. आणि मी आज माझं वय जरी कमी असेल तरी तुम्हाला एकच शब्द देतो, माझे मार्गदर्शक आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे साहेबांसारखे मी आदर्श घेऊन जातोय, पवार साहेबांसारखा. दादा मला पण संधी होती, मलाही वेगळा निर्णय घेता येत होता, परंतु मी आदरणीय पवार साहेबांना 2019 मध्ये शब्द दिला होता का साहेब काही होऊ द्या, उद्या मला काय मिळेल मला माहित नाही, परंतु प्रामाणिकपणे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. आज साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर मला पवार साहेबांनी दिलेले आहेत. आता वेळ आहे तुमच्या आशीर्वादाची. तुमचाच मुलगा बनून, तुमचाच नातू बनून, तुमचाच भाऊ म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला काम करायचंय. मला काही टक्केवारी खायची नाहीये, मला काही इथं वेगळं करायचं नाही. वडिलांनी मला सक्षम केलं होतं, चांगल्या ठिकाणी शिक्षण दिलं, आल्यानंतर व्यवसाय उभे केले. 1 रुपये कमिशन खायची गरज मला नाहीये. माझ्या वडिलांचे दादा 2 स्वप्न होते. पहिलं स्वप्न होतं का ह्या अकोला तालुक्याचं आमदार बनायचं, आणि दुसरं स्वप्न होतं का आमदार बनल्यानंतर ह्या अकोला तालुक्याचं नंदनवन करायचं, कॅलिफोर्निया करायचं. आज नियतीला काय मान्य नव्हतं मला माहित नाही, नियतीच्या पुढे आपण काही करू शकत नाही. वडिलांचं पहिलं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण किमान त्यांचा मुलगा म्हणून मी दुसरं स्वप्न तरी पूर्ण करू शकतो, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि याच्यासाठी मला तुमच्या सर्वांची गरज आहे.
युवकांचे प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, लढा उभा करायचा आहे। युती सरकारने किती कंबरड मोडलंय शेतकऱ्यांचं, त्याच्यावर मी जर बोलायला गेलो तर दिवस पुरणार नाही। सोपं उदाहरण दुधाच्या बाबतीत दादा तुम्हाला देतो। आमच्या अकोला तालुक्यामध्ये 3 लाख लिटर दूध उत्पादन आहे रोजचं। आज आपल्या सरकारच्या वेळेस 37 रुपये भाव होता, आता तो भाव 27 वर आला विजय साहेब। म्हणजे साधारणपणे रोजचं 30 लाख रुपये नुकसान आपल्या अकोला तालुक्याचं आहे। महिन्याचा हिशोब केला तर 9 कोटी रुपये, वर्षाचा हिशोब केला तर 108 कोटी रुपये नुकसान आपल्या इथल्या तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आहे। कांद्याला भाव नाही, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असं शाश्वत सरकार आपल्याला आणायचंय जो युवकांबद्दल विचार करेल, महिलांबद्दल विचार करेल, शेतकऱ्यांबद्दल विचार करेल आणि हा पुरोगामी महाराष्ट्राचा जो काही विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, हे वाचवायसाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सोबत राहायचंय। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आभार व्यक्त करतो का आपण सर्वजण इथं बराच वेळ झाला तरी थांबलात, सर्वांचे मनोगत ऐकून घेतले। आता शेवटचं भाषण आदरणीय प्राजक्त दादा तनपुरेंचं आपल्याला ऐकायचं आहे आणि येत्या गुरुवारी जयंत पाटील साहेब कोतुळ इथं येणार आहेत। मोठ्या संख्येने आपल्याला त्या कार्यक्रमाला यायचंय। जयंत पाटील साहेबांचे विचार ऐकायचे आहेत, कोल्हे साहेबांचे विचार ऐकायचे आहेत आणि जी काही मोहीम आज आपण याला सुरुवात केली सभासद नोंदणी, मी सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो का लवकरात लवकर फॉर्म प्रत्येक गावात आणि प्रत्येक शाखेत कसे जातील याच्यावर आपण लक्ष द्या आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घ्या। इथं उपस्थित आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग, प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब, तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील। आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क 91 36 52 93 93।